आता सध्या जर कुणी पप्पू म्हटलं तर राहुल गांधी, आदित्य ठाकरे यांचे चेहरे समोर येतात. साले या लोकांनी त्या पप्पू नावाला सुद्धा बदनाम केलंय आणि हे लोक नेहमी बदनाम करण्याच्या बाबतीमध्ये अतिशय अग्रेसर असतात. पण आज जो व्हिडिओ आपण करणार आहे तो व्हिडिओ ह्या सगळ्या चाटुकारांच्या आणि हे बिस्किट पत्रकारांच्या, वडापाव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणार आहे. कारण राहुल गांधी यांना एका नेत्यानं, त्यांच्याच नेत्यानं उघडं पाडलंय आणि त्याचा अर्थार्थी संबंध हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आहे. कारण राहुल गांधींच्या सुपाऱ्या ह्या महाराष्ट्रामध्ये वाजवल्या जातात. आपल्याला याच सगळ्याविषयी आणि त्यामध्ये खास शिवसेनेच्या एक नेत्या, राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं सुद्धा वक्तव्य सूचक अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एक दुसरं आहे महत्त्वाचं की एक राहुल गांधींनी ट्विट केलंय, आपल्याला ते ट्विटही पाहायचं आहे. म्हणजे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला डबल टिबल मजा येणार आहे. मित्रांनो, सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. सर्वांना परत एक वेळेस गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी, जय हरी, राम राम. बघा, आता आपण एका पहिल्या बातमीकडनं वळल्याच्या अगोदर थोडंसं वातावरण तयार करू बातमीचं. जर कोणाला म्हणलं की कोणी भारताचा अपमान करा, कोणी जर भारताचा अपमान केला तर एक सामान्य हिंदुस्थानी, सामान्य भारतीय याचं रक्त खोलून उठेल आणि तो ह्या गोष्टी ऐकूनही घेणार नाही. पण एक भारतामधील एक जमात अशी आहे, ती जमात कुठली जात नसून ही चाटुकाराची जमात आहे. जे कोणी भारताचा अपमान करेल, जे कोणी भारतावरती अपशब्द बोलेल, हे त्यांना अक्षरशः डोक्यावरती घेतात. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस याच लिबरल लोकांनी पाकिस्तानला डोक्यावर घेतलं होतं. पाकिस्तानची वकिली ह्या हरामखोरांनी केली होती. आता कुणीही असो, भारताविषयी काही वाईट साईड बोललं तर त्यांना हे डोक्यावर घेतात. मधल्या काळामध्ये राहुल गांधी आणि टीम यांनी डोनाल्ड ट्रम्पला अक्षरशः डोक्यावरती घेऊन नाचलं होतं. ते आता हे नेहमी नाचतातच. असे अनेक आहेत. आणि यामध्येच काल नॉर्वेमध्ये जे काही प्रकरण झालं त्या पत्रकाराचं, ह्या पत्रकार 3 वर्षानंतर खास मोदींना प्रश्न विचारण्यासाठी त्यांना उठवलं होतं. आणि त्यावरती राहुल गांधींनी एक ट्विट केलं. त्यामध्ये झेंडा दाखवला देशाचा एका आणि वरती बातमी दिली नॉर्वेची. म्हणजे हे जे लोक आहेत हे कुठलंही काम माहिती काढून करत नाहीत. जी माहिती यांच्यापर्यंत पोहोचवली जाते हे त्यावरती भाष्य करतात. म्हणजे आपण त्याला निर्बुद्ध किंवा कॉपी करणारे विद्यार्थी म्हणू. आता जी बातमी होती ती बातमी अशी होती की शशी थरूर एक काँग्रेसमधील एक दिग्गज असा नेता. थरूरची इंग्रजी म्हणजे ते त्यांची इंग्रजी ऐकून अक्षरशः जी फॉरेनर आहेत त्यांना सुद्धा लाज वाटावी अशी त्यांची असखलित आणि अतिशय उत्कृष्ट अशी भाषण कौशल्य किंवा भाषा शैली आहे. आणि एक अतिशय महत्त्वाचा नेता तो म्हणजे काँग्रेसमधील, आणि त्यांनी एक वक्तव्य केले. आता मधल्या काळामध्ये SIR वरून सरकारला घेरायचा प्रयत्न केला. SIR करून 92 लाख मतं वगळून पश्चिम बंगालमध्ये कसं भाजपने आपली सत्ता स्थापन केली यावरती या लोकांनी उराडे बडवून घेतले होते. आणि ते उराडे महाराष्ट्रामध्ये पण बडवले गेले. उराडे बडवले, बांगड्या फोडल्या गेल्या बडवू बडवू. आणि यांचे तोंड सुद्धा दुखत असतील एकच गोष्ट बोलून की SIR करून 92 लाख लोकांना मतदार यादीमधून बाहेर काढून मोदींना काय केलं, त्या ठिकाणी आपलं सरकार आणलं. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीचा प्रभाव हा जास्त राऊतांकडे आहे. कारण आता राज्यसभा जाणार त्यांची आणि त्यांना इकडून चान्स नाही. मग त्या ठिकाणी शशी थरूरांनी सांगितलं की SIRचा फायदा हा काँग्रेसलाही केरळमध्ये झालाय. या गोष्टी कुणी मान्य करू आणि मान्य करू, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये काँग्रेसला SIRचा फायदा झालाय असं शशी थरूरांनी सांगितलं. आणि त्यावेळेसच ह्या राहुल गांधीचं जे काही नेरेटिव्ह होतं ते फेक नेरेटिव्ह हे अक्षरशः पाण्यामध्ये बुडून गेलं. म्हणजे बघा, हे लोक जे आहेत ना, अहो मला त्या लोकांची क्यू येते जे लोक कुठलीही बातमी व्हेरीफाय न करता
कुठल्याही बातमीची बातमी जी असते, बातमीची पार्श्वभूमी असते, त्या बातमीचा इतिहास असतो, ह्या गोष्टी कुठल्याच न पाहता ह्या फेक नेरेटिव्हचा ते एक खरंच हे त्रिकालबाधित सत्य आहे किंवा हे जे काही सांगतात ते हेच खरं आहे हे मानून काही निर्बुद्ध जनता यांच्या नेरेटिव्हचा बळी पडते. त्यावेळेस अक्षरशः एक बाबासाहेबांचं एक वाक्य मला आठवतं, ते म्हणजे पुस्तकाविषयी. कारण वाचनाला आपण सगळ्यात जवळचा मित्र केला पाहिजे, पुस्तकाला आपण जवळचा मित्र केला पाहिजे ना अशा नेरेटिव्ह वाल्यांना. जर तुमचं जर पुस्तक वाचून जर मस्तक सुधारलं नसेल, तुमच्या डोक्यावरती हे असे लोक राज्य करणारच, त्यामध्ये काहीही वाद नाही. मग हे नेरेटिव्ह तिथं थरूरांनी खोडून काढलं आणि त्यानंतर आता जे काय क्रायसिस चालू आहेत पूर्ण जगामध्ये, जो काही मिडल ईस्टचा भाग आहे, मध्य पूर्व भागामध्ये जे तणाव चालू आहे युद्धाचा, त्यामध्ये इस्रायल, इराण, अमेरिका, दुबई, UAE, सौदी अरेबिया, हे जे काही मोठे मोठे देश आहेत, ह्या देशामध्ये तणाव चालला, त्यामुळं जे काही कच्चं तेल आहे, कच्च्या तेलाचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. आणि जर जगाची पूर्ण जर आकडेवारी बघितली तर भारतामध्ये फक्त 3.70% फक्त भाव वाढलेले आहेत. समजून घ्या, भारताचे प्रत्येक देशाची चांगले संबंध असल्यामुळं, संबंध निर्माण केल्यामुळं आज रोजी भारताकडे तेलाची कमतरता पडत नाही, पण ते जपून वापरा ही एक आव्हान जनतेला केलेलं आहे. फक्त 3.70% हे भारतामध्ये वाढ झालेली आहे या सगळ्या महागाईमध्ये, आणि बाकी देशामध्ये कुठं 60%, कुठं 65%, कुठं 55%, कुठं 54%, कुठं 20, 30, 12, 18 अशी वाढ झाली. पण भारत एकमेव देश आहे जगामध्ये त्या ठिकाणी फक्त 3.70%च वाढ झाली आहे. तरीही आपण ह्या हाताला थुका लावून बोंबलत आहोत का? कारण ह्या लोकांनी तुमच्या डोक्यामध्ये तसं भरवलंय. ते लोक नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये खरंच यशस्वी झालेले आहे. आता पुढली बातमी होती, ती बातमी होती प्रियंका चतुर्वेदींची. त्यांनी सांगितले जर या ठिकाणी जर मोदी पंतप्रधान नसले असते, जर PM हे राहुल गांधी असले असते, तर पेट्रोलचे भाव 200 रुपयाहूनही जास्त झाले असते. आता याला आधार कसला? कारण पाठीमागे बघा गॅसचे भाव वाढले होते, त्यावेळेसचे काँग्रेसचे त्यावेळेसचे मंत्री बोलले होते की गॅस हा गरिबांना वापरायचा नसतो, पण तोच गॅस तेव्हाच्याच रेटवरती घराघरापर्यंत चुलीपर्यंत पोहोचवलं कोणी हो? 2014च्या पूर्वी कुणाला शौचालय असतील किंवा गॅस असेल ह्या गोष्टी माहिती नव्हत्या बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये, पण ह्या प्रत्येक दाराशी ह्या गोष्टी या सरकारनं घेऊन गेलेत. आपण ह्या गोष्टी मान्य कधी करणार आहोत? अहो, विरोधक ह्या गोष्टी मान्य करतात. जर राहुल गांधी असले असते तर या ठिकाणी 200हून जास्त पेट्रोलचा भाव गेला असता. हे बोलणारे पूर्वाश्रमीचे हे काँग्रेसचेच आहेत आणि हे आता काँग्रेस सोबतच बसलेले आहेत. या लोकांना सगळ्या गोष्टी कळतात, पण ह्या गोष्टी आपल्याला कधी कळणार आहेत? आपण ह्या जातीय द्वेषापोटी, धार्मिक द्वेषापोटी आपण आज कुठल्या थराला जाऊन बसलोय? आपल्याला चांगलं काम, वाईट काम ह्या गोष्टी कुठल्याच कळत नाहीत. आपल्याला समजतंय काय? तर फक्त आपल्याला एक जातीय राजकारण समजतंय, त्या पलीकडचं काहीच नाही. आज ज्या व्यक्तीला पूर्ण जगानं स्वीकारलंय त्याच व्यक्तीला बदनाम करायचे कामं आपल्याच देशामध्ये होतात. ही सगळ्यात मोठी शोकांकिता आहे. आणि ह्या सगळ्याचे महागुरु जे आहेत राहुल गांधी यांची ह्या दोघा तिघांना चांगली ठोकून मारले. तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. उद्या भेटूया परत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.